दुसरे आपले अभिवादक आहेत विनायक हिवाळे गुरुजी. विनायक हिवाळे यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द बोलावेत. हॅलो. विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करून आज या ठिकाणी आपणा सर्वांचे परिचय असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, कालकथित अर्जुनजी खरात यांचा आज या ठिकाणी जलदान विधीचा कार्यक्रम आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर पुष्कळच आहे. कारण की आमचा परिचय ते जागृतीनगर या ठिकाणी राहत असताना तेव्हापासून आमचा परिचय आहे. आणि नंतर आमचं नातं सुद्धा जुळलं. ते नात्याने आमचे सासरे लागत होते, सासरे जावायचं नातं. तर मी छोटा मोठा छंदी कलाकार असल्यामुळे मी त्यांच्याकडे जायचो. तर ते खरोखर गुणी कलाकार होते. आवाज एवढा सुंदर आणि विशेष म्हणजे हार्मोनियम मास्टर स्पेशल. त्यांच्याबद्दल सांगायचं पुष्कळ आहे, परंतु त्या कवीने असं लिहिलं आहे, फार जुने कवी दलितानंद बाबा, त्याने असं लिहिलं की मेल्या पाठी कोण कोणाचा सोहळा हा बघतील, मला पुरतील का जाळतील. जीवात जीव आहे जोवर, मुले पत्नी नाते तोवर, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत सगळं नातं आहे. एकदा व्यक्ती गेली की फक्त त्यांच्या आठवणी असतात. पुढं परत काय म्हणतात, मित्र परिवार गोत्र सारे माझे माझे म्हणविणारे, बातमी कळतात त्यांना बाहेर येतील का टाळतील, हे कोणी सांगू शकत नाही. फार सुंदरसं वर्णन केलं आहे फार गीतामध्ये कवीनं. सांगायचं तात्पर्य त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं पुष्कळ आहे. मी माझ्या हिवाळे परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून शब्द समाप्त करत आहे. जय भीम, जय बुद्ध.